हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे वॉटरमेलन सरबत. तर मी हा अर्धा वॉटरमेलन घेतलेला आहे. आपल्याला याला बारीक बारीक कट करायचं आहे. अशा करून याच्यातला सगळा रेड काढून घ्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण वॉटरमेलन कापून घेतलेले आहे. आता हे आपण मिक्सरच्या जारला लावून घेऊया. मिक्सर मोठा आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण वॉटरमेलन घालता आले आहे. आता यामध्ये घालणार आहोत काहीसे पुदिन्याची पानं आणि यात घालणार आहोत काळे मीठ. काळे मीठ घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस. आता हे मिक्सरच्या जारला लावून याची ज्यूस काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, मी यामध्ये 1 चमचा साखर घालत आहे. कलिंगड गोड आहे म्हणून साखर थोडीशीच घातलेली आहे. आता यामध्ये घालणार आहोत आईस क्यूब. थोडेसे आईस क्यूब घातलेले आहे आणि आता थोडासा पाणी घालूया. यात 1 कप पाणी घातलेले आहे. आता हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले ज्यूस चांगले ग्राइंड करून घेतलेले आहे. आता आपण यामधून गाळून घेऊया. चाळणीमध्ये घातले आहे. आता त्यामध्ये थोडे थोडे घालून आपण याची ज्यूस सर्व गाळून घेऊया. अशा प्रकारे सर्व गाळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला चौथा निघालेला आहे. आणि यामध्ये पुदिन्याची पानं ग्राइंड झालेले नाही आहे. तर तुम्ही पुन्हा याला थोडेसे पाणी घालून फिरवून घेते. याचे 2 ते 3 चमचे पाणी घालून याला पुन्हा मी ग्राइंड करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व पाणी गाळून घेतलेले आहे. ज्यूस हे सर्व गाळून घेतलेला आहे. आता हा राहिलेला चौथा आपण काढून टाकूया. मिक्स करूया. आता यामध्ये घालणार आहोत थोडासा चाट मसाला. तर बघा तर फ्रेंड्स, यामध्ये चाट मसाला मी 1 पिंच घातलेला आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेतोय. आता सर्व करूया. यामध्ये काही आईस क्यूब घालत आहोत. यामध्ये वॉटरमेलनचे काही तुकडे घेतलेले आहे ते घालत आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी वॉटरमेलन ज्यूस बनवलेला आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला वॉटरमेलन सरबत तयार आहे. बघू शकता आपण, खूप छानसा रंग आलेला आहे आणि खूप छानही दिसत आहे. छान लागत आहे. मी टेस्ट करून बघितलेली आहे. तर अशा प्रकारचा आपला वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे. सरबत तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.